नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतात सार्वत्रिक निवडणुका ह्या लोकशाहीचा उत्सव म्हणून समजल्या जातात. 18 वर्षाच्या पुढील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. काही जण मतदार म्हणून आपली भूमिका निवडणुकीत पार पाडत असतात, तर काही जण उमेदवार म्हणून, तर काही जण राजकीय पक्षाचं कसलंही पाठबळ नसतानाही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतात. मतदारांचं अपेक्षित पाठबळ न मिळाल्यानं उमेदवारांवर त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ येते. अशा डिपॉझिट जप्त उमेदवारांचं प्रमाण वाढत असल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून आलंय. एखाद्या मतदारसंघात झालेल्या एकूण वैध मतदानापैकी 1/6 मतं न मिळाल्यास संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केल्या जाते. तर उरलेल्या उमेदवारांना निवडणुकीत पराभव झाला तरी ती रक्कम परत मिळते. आयोगाकडील आकडेवारीनुसार 1991 पासून ते 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 71,000हून अधिक उमेदवारांचं अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत एकूण पात्र उमेदवारांपैकी 86% उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांना आव्हान देताना उमेदवार विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असं म्हणत स्वतःचं राजकीय वजन दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. 1991 ते 2019 दरम्यान एकूण 91,160 जणांनी निवडणूक लढवली आणि यापैकी 71,246 जणांची अनामत रक्कम जप्त झाली. पाहुयात कोणत्या निवडणुकीत किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि किती जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1951 ते 52 एकूण 1,874 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तर 745 जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 1991 ते 92 मध्ये 8,749 एकूण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तर 7,539 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 1996च्या निवडणुकीत 13,952 जण निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 12,688 जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 2009च्या निवडणुकीत 8,070 जण निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 6,829 जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 2014 मध्ये 8,251 जण निवडणुकीच्या रिंगणात होते, तर 7,000 जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. 1991 मध्ये खुल्या गटासाठी अनामत रक्कम ₹500, तर अनुसूचित जाती जमातीसाठी ₹250 इतकी होती. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम ही खुल्या गटासाठी ₹25,000, तर अनुसूचित जाती जमाती गटासाठी 12,500 एवढी होती. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.